नमस्कार मित्रांनो. तर मित्रांनो, आता गोव्यातील वेदर कंडिशन कशी आहे तर त्याविषयी मी तुम्हाला अपडेट देणार आहे. तर बघा मित्रांनो, गोव्यामध्ये सध्या मान्सून दाखल झालेला आहे 6 जूनला. तर आता त्यामुळे या ठिकाणी प्रचंड प्रमाणामध्ये पाऊस सुरू आहे. सतत रिमझिम सारखी चालू आहे पावसाची. तर तुम्ही मित्रांनो जून महिन्यात ह्या मान्सूनच्या कालावधीमध्ये या गोव्यामध्ये येण्याचं जर प्लॅन केलेलं असेल तर तुमची मित्रांनो या ठिकाणी येऊन निराशच होणार आहे. कारण की जर तुम्ही पहिल्यांदा जर गोव्यात येत असाल तर आणि तुम्हाला ह्या जर ॲक्टिव्हिटी करायची असतील ते म्हणजे स्कुबा डायविंग, पॅराग्लायडिंग, वॉटर स्पोर्ट्स, बाईक राईड, पाण्यातील बनाना राईड हे करायचे असेल मित्रांनो तर तुमची निराशच होणार आहे. कारण की या ठिकाणी सध्या मित्रांनो प्रचंड पाऊस चालू आहे आणि तुम्हाला ह्या जर ॲक्टिव्हिटी करायची असतील तर तुम्ही ऑन सीझनमध्ये या, म्हणजे मान्सून वगैरे पाऊस वगैरे बंद झाल्यानंतरनं. आणि जर तुम्हाला फक्त एक एन्जॉय म्हणून जर गोव्यामध्ये यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता मित्रांनो. परंतु जर तुम्हाला ह्या सर्व ॲक्टिव्हिटी म्हणजे स्कुबा डायविंग, पॅराग्लायडिंग, वॉटर स्पोर्ट, परत बाईक वगैरे किंवा आता पॅराग्लायडिंग, बोटिंग, तर तुम्ही जून महिन्यापासून ते सप्टेंबर महिन्यापर्यंत तर या 4 महिन्यामध्ये तुम्ही काय येऊ नका. कारण की काय होईल, तुमची या ठिकाणी येऊन निराशच होणार आहे मित्रांनो. तर आम्हालासुद्धा या ठिकाणी येऊन थोडासा पश्चाताप झाल्यासारखं वाटते. कारण की आम्ही वॉटर स्पोर्ट आणि पॅराग्लायडिंग आणि स्कुबा डायविंग हे आम्हाला करायचंच होतं मित्रांनो. पण या ठिकाणी आम्हाला आल्यानंतर असं समजलं की 1 जूनपासून हे वॉटर स्पोर्ट, स्कुबा डायविंग, पॅराग्लायडिंग हे संपूर्णपणे बंद करण्यात आलेलं आहे. बंद ठेवण्याचं कारण म्हणजे समुद्रामध्ये बघा ह्या कालावधीमध्ये म्हणजे मान्सून दाखल झाल्यानंतर नाही ना, समुद्रामध्ये हाय टाईड म्हणजे भरती ही चालू होते. म्हणजे उंच अशा लाटा उसळतात. त्यामुळे ज्या वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी असतात ना तर त्या ह्या कालावधीमध्ये पूर्णपणे बंद करण्यात येतात. कारण की समुद्रातील उंच लाटांमुळे ना त्या स्पीडबोट किंवा स्पीड बाईक ह्या त्यांचा बॅलन्स जाऊन त्या पाण्यामध्ये पडून अपघात होतो. त्यामुळे त्या ॲक्टिव्हिटी पूर्णपणे ह्या बंद केलेल्या असतात. आणि त्या बोटी ज्या असतात ना मित्रांनो पाण्यातल्या, तर त्या संपूर्णपणे बोटी पाण्यातल्या बाहेर काढलेल्या आहेत. म्हणजे त्या आता 31 सप्टेंबरच्या नंतरच त्या ह्या सर्व ज्या ॲक्टिव्हिटी आहेत ना तर त्या ॲक्टिव्हिटी चालू होणार आहेत मित्रांनो. तर जरी तुम्ही येण्याचा प्लॅन केलेला असेल तर मित्रांनो ह्या 2-3 महिन्यामध्ये तर तुम्ही येऊच नका, ही कळकळीची विनंती मित्रांनो. कारण की तुम्ही एवढा खर्च करून येणार एन्जॉय करण्यासाठी गोव्यामध्ये आणि या ठिकाणी येऊन तुम्ही काय बघणार तर फक्त पाऊस, वारा, चिखल आणि तुमचा एन्जॉय होणार नाही बघा मित्रांनो. तर तुम्ही मित्रांनो जून महिन्यात ह्या मान्सूनच्या कालावधीमध्ये या गोव्यामध्ये येण्याचं जर प्लॅन केलेलं असेल तर तुमची मित्रांनो या ठिकाणी येऊन निराशच होणार आहे.